बातमी अतिशय मोठी आहे। अमेरिका सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठा झटका बघायला मिळतोय। अमेरिकन सुप्रीम कोर्टानं हा झटका दिलाय। ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ हा बेकायदेशीर आहे असं यूएसए सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। खरं तर अमेरिकन सुप्रीम कोर्टातल्या 9 पैकी 6 न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध केलाय। राष्ट्रपतींना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही असं अमेरिकन सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे हे टॅरिफ बेकायदेशीर आहे असं म्हणत ट्रम्प यांना झटका कोर्टानं दिलाय। जगभरातल्या देशांवर ट्रम्प यांनी लादलेलं टॅरिफ अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं 6-3 अशा बहुमतानं हे टॅरिफ अवैध ठरवलं। अमेरिकन सुप्रीम कोर्टानं निकालात काय म्हटलं तेही पाहूयात। ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट या कायद्याचा गैरवापर करत हे टॅरिफ लादलं होतं। टॅरिफ लावण्याचा अधिकार हा संसदेचा आहे, राष्ट्राध्यक्षाचा नाही। कोणत्याही देशावर अमर्याद काळासाठी आणि अमर्याद रकमेचं टॅरिफ लावता येणार नाही, याला कायद्यानं परवानगी नाही। ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी करून लादलेलं टॅरिफ हे अधिकारांचा अतिरेक आहे। ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाला बसलेला हा सर्वात मोठा फटका आहे। अमेरिकन सुप्रीम कोर्टानं टॅरिफ अवैध ठरवल्यानंतर अमेरिकन आयातदारांना मोठ्या प्रमाणात रिफंड मिळू शकतो। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी रागारागात प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल अमेरिकेच्या दृष्टीनं अपमानजनक आहे। टॅरिफ नसल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल किंवा आर्थिक संकट येईल। कोर्टाचा निकाल आला असला तरी आमच्याकडे बॅकअप प्लॅन तयार आहे। इतर कायद्यांखाली आम्ही नवीन टॅरिफ लावू शकतो।